मुंबई पुणे आणि हैदराबाद बुलेट ट्रेन सिरीजचा हा तिसरा भाग। आतापर्यंत आपण या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग, स्टेशन आणि संभाव्य फायदे जाणून घेतलेले आहेत। मात्र आज आपण या प्रकल्पाच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर म्हणजेच या प्रकल्पाचा डीपीआर रेडी असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे, त्यामुळे याबद्दल आपण बोलणार आहोत। मात्र हा देशाच्या वाहतूक क्षेत्रामध्ये क्रांती घडवू शकणारा बुलेट ट्रेन प्रकल्प फक्त आता कागदावर राहिलेला नाही, तर या प्रकल्पासाठी हिरवा कंदील मिळाला असं देखील म्हणता येणार आहे। त्यामुळे आजच्या भागामध्ये डीपीआर मध्ये नेमकं काय असतं, तो प्रकल्पासाठी इतका महत्त्वाचा का असतो आणि त्यातून कोणती मोठी माहिती समोर आली आहे, या सगळ्याबद्दलच आपण सविस्तर बोलणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी हायस्पीड रेल्वे प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबई पुणे हैदराबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरमुळे विशेष म्हणजे आता या प्रकल्पाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात NHSRCL याने संपूर्ण कॉरिडॉरसाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डीपीआर तयार केलाय। त्यामुळे हा प्रकल्प केवळ चर्चेच्या पातळीवर न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने एक मोठं पाऊल पुढे टाकल्याचं मानलं जात आहे। आतापर्यंतच्या या विशेष सिरीजच्या भागांमध्ये आपण या बुलेट ट्रेन प्रकल्पाची संपूर्ण माहिती आणि महाराष्ट्रातील प्रस्तावित स्थानकांबद्दल माहिती जाणून घेतली आहे आणि डीपीआर नुसार या संपूर्ण हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची एकूण लांबी 671 किलोमीटर असणार आहे। सुरुवातीच्या काही अहवालांमध्ये हा मार्ग सुमारे 760 किलोमीटर असल्याचं सांगितलं जात होतं। मात्र आता सविस्तर अभ्यासानंतर अंतिम मार्ग निश्चित करण्यात आला असून त्याची लांबी सुमारे 671 किलोमीटर ठेवण्यात आली आहे आणि या एकूण अंतरापैकी तब्बल 457 किलोमीटर म्हणजेच जवळपास 68% भाग जो आहे तो महाराष्ट्रामध्ये असणार आहे। शिवाय 121 किलोमीटर म्हणजेच 18% भाग कर्नाटकामध्ये आणि 93 किलोमीटर म्हणजेच 14% भाग जो असेल तो तेलंगणामध्ये असणार आहे। यावरूनच या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचा वाटा किती मोठा आहे याची सुद्धा कल्पना येते। मात्र आता अनेकांना प्रश्न पडू शकतो की डीपीआर पूर्ण झाला म्हणजे नेमकं काय झालं आणि त्याचं इतकं महत्त्व सुद्धा का आहे। तर डीपीआर म्हणजे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट। कोणताही मोठा पायाभूत सुविधा प्रकल्प उभारण्यापूर्वी तयार केला जाणारा हा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज असतो। एखादा प्रकल्प कुठून जाणार, त्याची लांबी किती असेल, किती स्थानक त्यामध्ये असतील, शिवाय किती जमीन त्यासाठी लागेल, किती खर्च अपेक्षित आहे, पर्यावरणावर त्या प्रकल्पाचा काही परिणाम होईल का किंवा कोणते तंत्रज्ञान यामध्ये वापरले जाणार, भविष्यात किती प्रवासी यामध्ये प्रवास करतील आणि प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहे की नाही, अशा सर्व बाबींचा सखोल अभ्यास या अहवालामध्ये केलेला असतो। त्यामुळे डीपीआर पूर्ण होणं म्हणजे प्रकल्पाच्या नियोजनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणं असं देखील म्हणता येते। दरम्यान या डीपीआर मध्ये अनेक महत्त्वाच्या अभियांत्रिकी संरचनांचा सुद्धा समावेश करण्यात आलाय आणि त्यानुसारच संपूर्ण मार्गावर तब्बल 101 पूल बांधले जाणार असं देखील म्हटलं गेलंय। शिवाय यातील 13 पूल जे आहेत ते स्टील ब्रिजचे असणार आहेत। तसंच मोठ्या नद्यांवर 29 भव्य पूल उभारले जातील, ज्यामध्ये पुण्यातील मुळा मुठा नदीवर सुमारे 360 मीटर लांबीचा पूल प्रस्तावित आहे। याचबरोबर भीमा नदीवर 280 मीटर लांबीचा आणि बोरी नदीवर 225 मीटर लांबीचा पूल उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आलाय। याशिवाय काही विशेष अभियांत्रिकी कामांना सुद्धा या प्रकल्पांमध्ये मोठं महत्त्व आहे। म्हणजेच तेलंगणातील विकाराबाद परिसरामध्ये सुमारे 4.6 किलोमीटर लांबीचा बोगदा बांधण्याचा प्रस्ताव आहे। तसंच महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मिळून 35 किलोमीटर पेक्षा जास्त भूमिगत मार्गाची तरतूद करण्यात आली आहे। अर्थातच मार्गाचा मोठा भाग जो उन्नत अर्थात एलिव्हेटेड स्वरूपामध्ये असणार आहे। दरम्यान या बुलेट ट्रेनची रचना आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललेलो आहोत, त्यामुळे आधीचे 2 भाग जे आहेत ते सुद्धा तुम्ही नक्की पहा। पण डीपीआर नुसार या मार्गावर एकूण 12 ते 13 स्थानक प्रस्तावित आहेत। यातील महाराष्ट्रामध्ये विक्रोळी, ठाणे, नवी मुंबई, लोणावळा, पिंपरी चिंचवड, पुणे, बारामती, पंढरपूर आणि सोलापूर ही प्रमुख स्थानक असणार आहेत। कर्नाटकमध्ये कलबुर्गी अर्थात गुलबर्गा इथे एक स्थानक प्रस्तावित आहे। त्याचबरोबर तेलंगणामध्ये कोकापेट, शमशाबाद विमानतळ आणि विकाराबाद इथे बुलेट ट्रेनची स्थानकं असतील असं म्हटलं गेलंय। दरम्यान प्रवाशांच्या संख्येबाबत सुद्धा या डीपीआर मध्ये महत्त्वाचे अंदाज व्यक्त करण्यात आलेत, जे असे आहेत की प्रकल्प सुरू झाल्यानंतर पहिल्याच वर्षी दररोज 63,500 प्रवासी या सेवेचा वापर करतील असा अंदाज आहे। 2041 पर्यंत ही संख्या 95,000वर पोहोचू शकते। त्यानंतर 2051 मध्ये ही संख्या जी आहे ती 1,22,000पर्यंत जाईल आणि त्यानंतर 2061 पर्यंत दररोज तब्बल 1,52,000 प्रवासी या बुलेट ट्रेन मधून प्रवास
करू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। दरम्यान या संपूर्ण नेटवर्कच्या देखभालीसाठी आणि संचालनासाठी सुद्धा मोठी यंत्रणा उभारण्यात येणार आहे। म्हणजेच ठाणे इथे मुख्य डेपो आणि वर्कशॉप उभारण्यात येणार आहे। त्याचबरोबर हैदराबादमध्ये आणखी एक डेपो असेल। याशिवाय संपूर्ण मार्गावरील रेल्वे वाहतूक आणि नियंत्रणासाठी मुंबईमध्ये अत्याधुनिक ऑपरेशन कंट्रोल सेंटर उभारण्याचा प्रस्ताव सुद्धा या DPR मध्ये समाविष्ट करण्यात आलाय। मात्र या प्रकल्पामध्ये सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे जे आहे ते म्हणजे प्रवासाच्या वेळेमध्ये होणारी प्रचंड बचत। अर्थात सध्या मुंबई ते हैदराबाद या रेल्वे प्रवासासाठी साधारण 12 ते 15 तास लागतात, परंतु बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर हाच प्रवास अवघ्या 3 ते 3.5 तासांमध्ये पूर्ण होऊ शकतोय असं म्हटलं गेलंय। आणि त्याचप्रमाणे मुंबई ते पुणे हे अंतर केवळ 48 मिनिटात पार करण्याचा अंदाज सुद्धा व्यक्त करण्यात आलाय। म्हणजेच व्यवसाय, उद्योग, शिक्षण आणि पर्यटन या सर्व क्षेत्रांसाठी हा कॉरिडॉर एक गेम चेंजर प्रकल्प सुद्धा ठरू शकतोय। मात्र आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे DPR पूर्ण झाला म्हणजे पुढे काय होणार? तर DPR पूर्ण होणं हा महत्त्वाचा टप्पा असला तरी अजून अनेक प्रक्रिया बाकी आहेत। म्हणजेच सर्वप्रथम केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडून अंतिम मंजुरी मिळावी लागेल। त्यानंतर निधी उभारणी, जमीन संपादन, पर्यावरणीय मंजुरी, निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष बांधकाम असं अनेक टप्पे पार करावे लागतील। त्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी आणि हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून काही वर्ष वाट पाहावी लागण्याची सुद्धा शक्यता आहे। तरी देखील DPR पूर्ण होणं हा या प्रकल्पातील एक ऐतिहासिक टप्पा देखील मानला जातोय। कारण आता प्रथमच संपूर्ण मार्ग, तांत्रिक तपशील, स्टेशनची ठिकाणं, त्याचबरोबर अभियांत्रिकी संरचना आणि अंमलबजावणीचा आराखडा हा आपल्या समोर स्पष्ट आलाय। आणि एकंदरीतच पाहिल्या 671 किलोमीटर लांबीचा मुंबई पुणे हैदराबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर भारताच्या हायस्पीड रेल्वे इतिहासातील एक मोठा अध्याय सुद्धा ठरू शकतोय। त्याचबरोबर मुंबई ते पुणे अवघ्या 48 मिनिटात आणि मुंबई ते हैदराबाद केवळ 3 तासांमध्ये जोडण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी विशेष महत्त्वाचा सुद्धा मानला जातोय। याचबरोबर हा कॉरिडॉर मुंबई ते अहमदाबाद या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाशी सुद्धा विक्रोळी परिसरामध्ये जोडला जाऊ शकतोय असं म्हटलं जातंय। आणि त्यामुळे भविष्यात मुंबई अहमदाबाद आणि मुंबई पुणे हैदराबाद हे दोन्ही हायस्पीड रेल्वे नेटवर्क एकमेकांशी जोडले जाण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। कारण पुढचा टप्पा आहे केंद्र सरकारची अंतिम मंजुरी आणि त्यानंतर सुरू होणारी भारताच्या वाहतूक इतिहासातील आणखी एक मोठी क्रांती असं म्हणता येणार आहे। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया, परंतु मित्रांनो, तुम्ही जर ही संपूर्ण सिरीज अजून पाहिली नसेल तर ती पाहण्यासाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका।